मिरज तालुक्यातील कौलापूर येथील तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास किसनराव पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली होती। यानंतर संतप्त जमावाने हल्लेखोर अल्पवयीन ल्युकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी झालेल्या युवकास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले। दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झालाय। संकेत उर्फ शुभम चन्नाप्पा नरळे असं युवकाचं नाव आहे। सांगली ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या विभागातील पोलिसांनी संकेत यास मारहाण करणाऱ्यांपैकी 9 जणांना सकाळी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय। संकेत यास मारहाण करणारे अद्याप 5 ते 6 जण पसार आहेत। हा प्रकार पूर्व विमर्शनातून झाला असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय। ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये कौलापुरातील महेश मोहन पाटील, गजानन तावदारकर, सचिन उर्फ पांडुरंग अरुण पाटील, पप्या मोनाप्पा पाटील, दीपक माळी, वैभव तोडकर, संतोष उर्फ बंडा नाईक, विवेक उर्फ गोट्या पाटील आणि विशाल विलास पाटील यांचा समावेश आहे। दरम्यान कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेला भानुदास पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। सोमवारी रात्रीपासून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता कौलापुरात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तंटामुक्ती अध्यक्षावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ कौलापुरात बंद पाळण्यात आला। मयत संकेत नरळे हा 2 वर्षापूर्वी कौलापुरातच राहण्यास होता। तो ज्या शाळेत शिकावयास होता तिथे त्याची इतर विद्यार्थ्यांसमवेत नेहमी भांडणे व्हायची। त्यामुळे तेथील मुख्याध्यापिका यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्या सांगण्याने त्या शाळेतून काढून टाकलं होतं। याचा राग संकेत याच्या मनात होता। त्यामुळे त्यांनी पाटील यांच्यावर सोमवारी रात्री कोयत्याने हल्ला केला आणि जमावाने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला।